नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, खादी हा शब्द आपल्याला नवीन नाहीये. ती भारताची एक संस्कृती आहे, परंपरा आहे आणि सर्व वस्त्रांमध्ये एक भारतीय वस्त्र म्हणून आपण त्याला ओळखतो. असं म्हटलं जातं की खादी हे फक्त वस्त्र नाहीये, तर ती एक विचारधारा आहे. महात्मा गांधींनी असं म्हटलेलं आहे की खादी ही विचारधारा याचा अंगीकार करणं म्हणजेच काय, तर विश्वभरातील सर्व पृथ्वीवरील जी कोणी व्यक्ती आहे तिच्याप्रती बंधुभाव असणं. खरं तर खादीचं हे जे एक वैश्विक रूप आहे ते देखील अतिशय महत्त्वाचं आहे. आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे काय वेगवेगळे उपक्रम आहेत त्याविषयी. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय काय आहे तो आपण जाणून घेऊया. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि ग्रामीण उद्योजकता. खरं तर हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण खादी शिवायही अनेक योजना या मंडळाच्या आहेत. त्या सगळ्या योजनांविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत आणि ही महत्त्वपूर्ण माहिती करून देण्यासाठी आज आपण महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाला आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती, ज्यांना राज्यमंत्री दर्जा आहे असे रवींद्र साठे सर. सर नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात सरांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. लेखन, वक्तृत्व याद्वारे विविध विषयांवर प्रबोधन करून राष्ट्र निर्मितीच्या कामात त्यांचा महत्त्वाचा हातभार नेहमीच राहिलेला आहे. मधमाशी पालनावर त्यांचा अभ्यास दांडगा आहे आणि त्याविषयी देखील रोचक माहिती आजच्या कार्यक्रमातून आपण करून घेणार आहोत. आणि स्वर्गीय सुधीर फडके यांनी स्थापन केलेल्या सावरकर दर्शन प्रतिष्ठान या संस्थेचे सर सचिव आहेत. वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये त्यांचं लेखन सुरू असतं आणि त्या लेखनाद्वारे वेगवेगळे विषय ते जनमानसापर्यंत पोहोचवत असतात. आज आपण महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाविषयी, त्याच्या योजनांविषयी आणि त्या योजना ग्रामीण भागापर्यंत कशा पोहोचतायत याविषयी माहिती करून घेणार आहोत. सर पुन्हा एकदा नमस्कार आणि आपलं स्वागत करते. आपण महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाविषयी बोलणार आहोत. तर काय म्हणजे ह्या मंडळाची सुरुवात कशी झाली आणि एकूण थोडासा इतिहास जाणून घ्यायला आवडेल. ठीक आहे. एक तर दर्शकांना मनापासून नमस्कार आहे. आजचा दिवस हा खादीची माहिती देण्यासाठी एक अतिशय चांगला आहे, कारण ज्यांनी आपलं जीवन ग्रामीण विकास आणि स्वच्छतेसाठी दिलं असे संत गाडगे बाबा यांची आज जयंती आहे. त्यामुळे अशा दिवशी आपण खादीच्या कामाची आपण माहिती करून घेतोय, अतिशय आनंद देणारी गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्य खादी मंडळाचं काम सांगण्यापूर्वी थोडासा खादीचा इतिहास आपण जाणून घेऊया. जरूर सर. कारण खादीचा उल्लेख रामायण महाभारतापासून आपल्याला आढळतो. अच्छा. आणि कापूस, कापसाची शेती, ज्याला सूतकताई, बुनाई म्हणतो आपण, सुतकाम, विणकाम, ही भारताची संपूर्ण जगाला देणगी आहे. हो. त्यामुळे प्राचीन काळापासून इथे खादीचं उत्पादन होत आलेलं आहे. पण या विषयाला न्याय दिला किंवा या विषयाला पुढे आणलं ते महात्मा गांधींना याचं श्रेय द्यायला लागेल, कारण त्यांनी या विषयाला अग्रक्रम दिला. पण महात्मा गांधींपूर्वी सुद्धा लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात आपल्याला चतुसूत्री दिली होती, ज्यात राष्ट्रीय शिक्षण होतं, परदेशी मालावर बहिष्कार होता आणि स्वदेशी आणि स्वराज्य. तर त्यातली स्वदेशीची संकल्पना ही महात्मा गांधींनी उचलून धरली आणि 1918 पासून हा चरखा आणि स्वदेशीची चळवळ सुरू केली. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात खादीचं महत्व खूप सारं आहे. त्यामुळे खादी म्हणजे केवळ वस्त्र नाही ते म्हणत योग्यच होतं, कारण खादी म्हणजे देशभक्ती, खादी म्हणजे स्वदेशीची भावना. आर्थिक पारतंत्र्यात आपण होतो तेव्हा आर्थिक साम्राज्यवादाला ब्रिटिशांच्या धक्का देण्यासाठी, त्यातनं सुटण्यासाठी त्यांनी खादी वस्त्र आणि चरखा असं सगळी निर्मिती केली. बरोबर. आणि मग 1920 नंतर महात्मा गांधींकडे देशाचं नेतृत्व आलं काँग्रेसचं, आणि मग 1923 मध्ये त्यांनी अखिल भारतीय खादी बोर्ड स्थापन केलं. अच्छा. आणि 1925 साली विणकर महासंघ स्थापन केला. तेव्हा ही सगळी त्याची पृष्ठभूमी आहे. आणि मग देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या अर्थाने देशभक्तीची भावना होती, म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी, ती खादीची भावना थोडीशी कमी झाली. पण खादी हा विषय काही कमी झाला नव्हता, त्याला कमी महत्व नव्हतं. त्यामुळे 1957 साली केंद्र सरकारने
केंद्रीय खादी ग्रामोद्योग आयोग हा निर्माण केला बरं. आणि मग त्यालाच अनुसरून प्रत्येक राज्यात ही स्वतंत्र खादी बोर्ड निर्माण झाली. तेव्हा सगळ्यांची प्रत्येक राज्यात ही खादी बोर्ड आहेत, जसं महाराष्ट्राचं आहे तसं प्रत्येक राज्यात आहे. आणि त्या सगळ्यांची मातृसंस्था ही केंद्रीय आयोग आहे, खादी आयोग आहे. ही या सगळ्या विषयाची पृष्ठभूमी आहे. बरोबर आहे. तुम्ही म्हणालात की प्रत्येक राज्यात हे खादी बोर्ड आहे, म्हणजे प्रत्येक राज्यातील जे विणकर असतील किंवा जे काम करतायत वेगवेगळ्या ग्रामीण भागात, तर त्यांचं सगळ्यांचं मिळून हे प्रत्येक राज्याचं आणि मग देशाचं देखील एक महत्वाचं मंडळ. आता महाराष्ट्राची जर विशेषता सांगायची झाली तर महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची स्थापना ही 11 एप्रिल 1960 रोजी झाली. तो दिवस सुद्धा महत्वाचा आहे, कारण त्या दिवशी महात्मा फुल्यांची जयंती आहे. त्यामुळे त्या दिवसाचं एक औचित्य साधून या खादी मंडळाची स्थापना झाली. आणि बाकी कुठच्याही राज्यात नसेल असं आमच्या खादी बोर्डाचं महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य असं आहे की आमची स्वतंत्र घटना आहे. अच्छा. बोर्डाची स्वतंत्र घटना आहे, मंडळाची स्वतंत्र घटना आहे. त्याचे 5 ट्रस्टीज आहेत, बोर्ड ऑफ मेंबर्स म्हणून ते 5 मेंबर्स आहेत त्याचे. आणि काही बाबतीत स्वायत्त आहे, म्हणजे आम्ही उद्योग खातं हे आमचं ज्याला पालकमंत्री म्हणतो आमचे उद्योग विभाग आहेत, पण तरी मंडळाला काही स्वतंत्र अधिकार आहेत जे आम्ही करू शकतो सरकारच्या परवानगीने. त्यामुळे ही स्वायत्तता मंडळाची आहे. आणि दुसरं असं की आमची प्रत्येक जिल्ह्यात, महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यात खादी मंडळाची कार्यालय आहेत. आज आमचे 350 कर्मचारी काम करतात. बरं. आणि आणखीन पुढच्या काळात 300 जणांना आम्ही नव्याने भरती करून घेणार आहोत. त्यामुळे 650 जणांचं आमचं हे मंडळ होईल जे ग्रामीण भागात काम करतात. त्या मंडळाचा मुख्य उद्देश तोच आहे की कुटीरोद्योगाला चालना देणं. गांधीजी म्हणत की खेडी स्वयंपूर्ण बनवा तर देशाची आर्थिक व्यवस्था ही अधिक मजबूत होईल. त्यामुळे ती खेडी स्वयंपूर्ण होणं म्हणजे खेड्यातल्या लोकांना, गावातल्या लोकांना हा रोजगार उपलब्ध करून देणं. आणि जे खादी मंडळ वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या कुटीरोद्योगाला चालना देत आहे आणि त्यांना प्रोत्साहन देत आहे. मग खादी मंडळाच्या वतीने अनेक प्रदर्शनं भरत असतात. खादी हा विषय घेऊन आपण खादीचा प्रचार प्रसार करतोच. खादीत काम करणाऱ्या संस्थांचं जाळं विणणं, त्याला इंग्रजीत नेटवर्किंग म्हणतात, हे नेटवर्किंग आपण करतो. त्यामुळे अशा सगळ्या योजना घेऊन शेवटी ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी हे खादी मंडळ काम करत आहे. बेरोजगारांना त्यातनं रोजगार उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे हा सगळा मंडळाचा मुख्य उद्देश आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जो उद्देश सांगितला तो खरोखरच व्यापक आहे आणि तो फक्त खादी या कापडापुरता मर्यादित नाहीये, तर संपूर्ण ग्रामीण भागातील लोकांना हातांना काम देणं, रोजगार देणं हा आहे. सर, अनेक योजना आहेत मंडळाच्या, तर त्या योजनांबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा ना. नक्की. आता मंडळाच्या 4 योजना मुख्यत्वे आहेत. अच्छा. एक आहे ती केंद्र सरकारचीच आहे, ज्याला पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणतो आपण, जो 2009 पासून कार्यान्वित झालेला आहे. खादी मंडळाच्या माध्यमातून ही सगळी योजनाही कार्यान्वित होती. आता त्याच्यात काय आहे की त्याच्यात 4 क्षेत्र फक्त वर्जित म्हटलेली आहेत. एक, त्याच्यात दारूचा व्यवसाय कोणाला करता येणार नाही. दुसरं, मांसाहार नाही. तिसरं, प्रत्यक्ष शेती पालन करता येणार नाही, कारण शेतीसाठी वेगळा विभाग आहे. आणि चौथं आहे ते पशुपालन नाही, कुक्कुटपालन नाही, कारण त्याच्यासाठी सुद्धा वेगळं मंत्रालय आहे. हे 4 क्षेत्र वर्जित आहेत. ही 4 क्षेत्र सोडली तर बाकी सगळ्या ह्याच्यात, ज्याला इंग्रजीत स्काय इज द लिमिट म्हणतात, कोणताही तुम्ही नवीन स्टार्टअप किंवा कोणताही नवा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. आणि त्याला फार अटी सुद्धा नाहीयेत. तुमच्याकडे आधार कार्ड हवं, तुमच्याकडे एक 7वी पास किमान असायला हवं, आणि 45 वयाची मात्र अट आहे या काही योजनांच्या बाबतीत. आणि जो प्रत्यक्ष उत्पादन उद्योग आहे त्याच्यासाठी याच्यातनं 50 लाख रुपये आपल्याला अनुदान मिळतं. अच्छा. आणि जो सेवा उद्योग आहे, ज्याला प्रोसेसिंग युनिट इंग्लिशमध्ये म्हणतात, त्यांच्यासाठी 20 लाखाचं अनुदान आहे. आता तुम्ही प्रत्यक्ष शेती करू शकणार नाही, पण म्हणजे तुम्ही आंब्याची शेती करू शकणार नाही, पण आमरसापासून तुम्हाला अनेक उत्पादनं तुम्हाला करता येतील, त्याच्यासाठी अनुदान आहे. अच्छा, त्याच्यासाठी अनुदान आहे. तुम्हाला दुधाचा व्यवसाय करता येणार नाही, पण दुधापासून अन्य पदार्थ कोणी करायचं म्हटले तर त्याच्यासाठी अनुदान आहे. अच्छा. आणि मुख्यत्वे ग्रामीण भागासाठी या योजना आहेत. शहरात तुम्ही करता येतात, पण शहरात त्याला कमी अनुदान मिळतं. दुसरं असं की ज्याला प्रत्यक्ष व्यवसाय करायचा आहे त्यांनी आमच्या कार्यालयात जावं. आमचे प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय आहेत, त्या कार्यालयात नोंदणी करावी, एक साधा अर्ज आहे तो भरावा, सगळी माहिती साधारण भरून झाली की त्याला सामान्यपणे त्याला कर्ज मिळायला काही अडचण नाही. आणि फक्त 10% सर्वसाधारण गटात 10% त्याला स्वतःचे पैसे सुरुवातीला योगदान द्यायला लागतं. आणि विशेष घटक आहेत जसं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय, अशा सगळ्यांसाठी केवळ 5%. त्यामुळे ही पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम हा खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात हा आपण करतोय. आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने
2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अशी योजना सुरू केली. अच्छा. तशाच प्रकारे त्यामुळे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम याच्याद्वारे जवळजवळ 5-1 लाख लोकांना पुढच्या 5-10 वर्षात रोजगार निर्माण होतील अशी व्यवस्था आपण राज्याने केलेली आहे. मला सांगायला आनंद होईल की गेल्या वर्षी या योजनेतून म्हणजे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या दोन्ही कार्यक्रमातनं आम्ही 18,000 तरुणांना गेल्या वर्षी आम्ही अनुदान दिलेलं आहे. वा. आणि त्यातले अनेक यशस्वी उद्योजक तयार झालेले आहेत. त्यामुळे ह्याचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार आपण मोठ्या प्रमाणात करतोय. आणखीन एक तिसरी योजना आहे ती प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. बरं. ही सुद्धा अखिल भारतीय स्तरावरच आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी 13,000 कोटी रुपयांचं प्रावधान या सगळ्याच्या तरतूद केलेली आहे. तर त्या विश्वकर्मा योजनेची जी कार्यवाही आहे ती आमच्या राज्य खादी मंडळाच्या वतीने आम्ही प्रत्येक जिल्ह्यात करतोय. आणि त्याच्यात 18 पारंपरिक कला आपण म्हणतो ज्याच्यात अगदी शिवणकामापासून अगदी मासेमारी जे करतात त्याच्यासाठी नेट जे लागतं जाळं, ते जाळं विणण्यापर्यंत म्हणजे त्या सुतार, लोहार, कुंभार सगळ्या कला आल्या. अशा 18 कला या विश्वकर्मा योजनेत जोडलेल्या आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा ही विश्वकर्मा योजना आहे, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. तर या योजनेअंतर्गत सुद्धा आपण अनेक पारंपरिक कलांना आपण प्रोत्साहन देतोय आणि स्वतःचा व्यवसाय आपण सुरू करू शकतोय. आणि चौथी योजना आहे ती आमची मधकेंद्र योजना, ज्याच्याविषयी आपण विस्ताराने बोलू की ज्याला मधव्यवसाय करायचा आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही अनेक प्रकारे त्याला प्रोत्साहन देतो. कारण मधव्यवसायात एक ताकद आहे. आर्थिक विकासात मधमाशांचं एक मोठं योगदान आहे किंवा व्यवसायाचं. तर त्या व्यवसायासाठी आमचं मंडळ हे खूप मोठ्या प्रमाणात काम करतं. बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे पूर्वी 12 बलुतेदार होते आणि त्यांची वेगवेगळी प्रत्येकाकडे एक वेगळं कौशल्य होतं. तर त्या कौशल्याचा आपण विकास करू शकतो, रोजगार निर्मिती करू शकतो आणि एक जसं तुम्ही म्हणालात की खेडी जेव्हा स्वयंपूर्ण होतील तेव्हा नक्कीच एकूणच देशाच्या आर्थिक विकासाला तो एक महत्त्वाचा हातभार असेल. सर, आपण सगळ्या योजनांचा उल्लेख केलात आणि मध योजनेबद्दल पण सांगितलं. तर हा जो एक विषय आहे मधाचा तो आपण वेगळा आपण चर्चा त्याची करणारच आहोत. पण मधमाशी व्यवसायाला किंवा मध निर्मितीला सध्या महाराष्ट्रात किंवा एकूणच भारतात काय सध्या स्कोप आहे? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात की मधमाशा हा निसर्ग साखळीतला किंवा अन्न साखळीतला हा खूप महत्वाचा घटक आहे. म्हणजे आज आपण सर्वजण आपण अन्न खातो, याचं सर्वात जास्त श्रेय हे मधमाशांना द्यायला लागेल. बरं. कारण अनेक जणांना माहिती नसतं की आपण देशात जे पीक उत्पादन होतं किंवा फळं होतात सगळी ही याचा 80% परपरागीकरण ज्याला आपण म्हणतो, हे परपरागीकरण हे मधमाशा आहेत म्हणून हे होतं. केवळ 20% पिकं अशी आहेत की जी 20% पिकं स्वतःचं परागीकरण करतात. बाकी सगळ्यांसाठी आपल्याला कृत्रिम पद्धतीत म्हणजे मधमाशांच्या मदतीने हे परपरागीकरण होतं. त्यामुळे आपण सर्वजण अन्न खातो. म्हणजे हे अनेक जणांना माहिती आहे. मी पुन्हा एकदा त्याचं महत्त्व उद्धृत करतो की मधमाशी केवढी महत्वाची आहे. म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन महत्वाचे शास्त्रज्ञ जगप्रसिद्ध होते. त्यांचं वाक्य आहे की मधमाशा या पृथ्वीतलावरून जर नाहीशा झाल्या तर संपूर्ण मानवजात ही पुढच्या 3-4 वर्षात नष्ट होईल. एवढं मधमाशीचं महत्व आहे. म्हणजे आपण नारळाला कल्पवृक्ष म्हणतो तसं मी तर म्हणेन हा मधमाशी हा एक अद्भुत देवानी निर्माण केलेला एक जीव आहे. म्हणजे आम्ही तर असे प्रयत्न करतोय की मधमाशीला महाराष्ट्रात राज्य कीटक दर्जा, आता कीटक हा शब्द चांगला नाही पण राज्य कीटक दर्जा मिळणं असं अशासाठी आमचं मंडळ प्रयत्न करतं. एवढं त्याचं महत्व आहे. म्हणजे मधमाशीच्या मधापासून मधमाशीच्या विषापर्यंत प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. काही रोचक माहिती मधमाशीविषयी सांगायची झाली तर म्हणजे मधमाशीला 2 पोट असतात. बरं. एक पोट असतं ते अन्न खाण्यासाठी किंवा पचनासाठी, दुसरं साठवण्यासाठी. मधमाशीला 6 डोळे असतात. मधमाशीला कोणताही गुलाब किंवा झेंडूचं फूल हे त्याचे शत्रू आहेत. त्याला ज्याला गडद रंग असतो त्याला चालत नाही. बरं. नंतर मधमाशीचं जीवन केवळ 120 दिवस आहे, 4 महिने. आपल्याला माहित नसतं. पण राणी माशी आहे ती राणी माशी 2.5 वर्ष जगते आणि रोज 500 ते 1000 अंडी राणी माशी घालत असते. नंतर मानवाने ह्या सगळ्यांकडनं शिकण्यासारखं आहे. मधाचं पोळं बांधणं किंवा आम्ही मधपेटी देतो. त्या मधपेटीत 10 ते 15,000 मधमाशा राहतात. तर त्या मधमाशा सकाळपासून काय काय करतात ते अतिशय बघण्यासारखं आहे, निरीक्षण करण्यासारखं आहे. म्हणजे मधपेटी समजा आपण ठेवली
तर त्या मधपेटीपासून त्यांचा जो मध गोळा करण्याचा जो कार्यक्षेत्र आहे ते साधारण 1.5 किलोमीटरचं असतं. बरं. सकाळी जेव्हा सूर्यकिरण जेव्हा येतं, सूर्य उगवतो, त्यावेळेला सगळ्या मधमाशा या त्या पेटीतनं किंवा पोळ्यातनं त्या सूर्याच्या दिशेने जातात आणि जिथे त्यांचं भक्ष्य आहे, म्हणजे त्यांना जिथे मध मकरंद सगळं मिळणार आहे तिथे त्या जातात आणि ज्या प्रत्यक्ष काम करणाऱ्या माशा आहेत त्यांना त्या सांगतात. आणि कसं ते सांगतात तर 1 किलोमीटरच्या आत जर समजा सगळा अन्न त्यांना मिळणार असेल तर ते गोल करतात. अच्छा. गोल करून नाच करतात. बरं. ही त्यांची सांगण्याची पद्धती आहे. गोल करून नाच केला, वर्तुळ करून नाच केला म्हणजे आपल्याला जवळपासच मिळणार एकदम. बरं बरं. आणि जर लांब असेल आपलं अन्न तर ते 8चा आकडा करतात. 8चा आकडा करून नाचतात म्हणजे तो संदेश देतात. संदेश देण्याचं जो त्यांचं तंत्र आहे हे बघा, हे विलक्षण आहे. अशी मधमाशी एक अद्भुत असं ज्याला आपण म्हणू असा एक जीव आहे आणि त्याच्याविषयीची एक पॅशन ज्याला आपण म्हणू, ही पॅशन आपल्याला होणं आवश्यक आहे. कारण हा शहरी भागातल्या लोकांना हा विषय फारसा माहित नसतो. खरंय खरंय. त्यामुळे आमचं जे मंडळ आहे हे मंडळ या मधमाशी पालनाचा जो व्यवसाय आहे, हा जो उद्योग आहे, हा उद्योग अधिकाधिक कसा वृद्धिंगत करता येईल महाराष्ट्रात, त्याच्यासाठी मग याच्याविषयीचं एक निःशुल्क प्रशिक्षण आपण महाबळेश्वरला आमचं मध संचालनालय आहे तिथे आम्ही निःशुल्क प्रशिक्षण देतो. ज्याला आपण याला रुची आहे हे करण्यात, त्याच्यासाठी 10 दिवसांचं प्रशिक्षण निःशुल्क आहे. आणि 10 दिवसाच्या प्रशिक्षणात त्याला सर्व माहिती दिली आहे. त्यात संगोपन कसं करायचं, कसा मध काढायचा आणि मधापासूनची जी अन्य उपउत्पादन आहेत, म्हणजे मधाच्या पोळ्यातनं आपल्याला मेण मिळतं, नंतर प्रोपोलिस नावाचं एक उत्पादन आहे, नंतर रॉयल जेली आहे, असे अनेक उपउत्पादनं मधमाशीपासून आपल्याला मिळतात. त्यामुळे तो एक आर्थिक उन्नती करणारा किंवा या सगळ्या आर्थिक व्यवस्थेला ग्रामविकासाला गती देणारा असा एक घटक आहे. त्यामुळे त्याचं अधिकाधिक जतन होणं हे अत्यंत आवश्यक आहे. मी 2च गोष्टी तुम्हाला सांगतो. जसं मधमाशींचं जतन होणं आवश्यक आहे तसं वाघ बचाव ही सुद्धा चळवळ आपल्याकडे सुरू झाली, कारण तोही महत्वाचा आहे. त्यामुळे वाघ जसं वाचणं महत्वाचं आहे तसं मधमाशी वाचणं ही अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे कृषी आणि खादी किंवा कृषी आणि मधमाशी हे अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे. म्हणजे 1 एकर शेतीमध्ये आपण 2 पेट्या ठेवल्या तर आपलं उत्पन्न दुप्पट होतं. त्यामुळे सगळ्या शेतकरी बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण आपल्या शेतात जेव्हा पिकाचा फुलोरा होतो त्या पिकाच्या फुलोऱ्याच्या वेळी आपण मधपेट्या आहेत, या मधपेट्या आपण भाड्याने मागून घेतल्या पाहिजेत, तेव्हा आपलं उत्पादन वाढेल. आपण असं म्हणतो की जेव्हा 10 पैशाचा मध निघतो त्यावेळेला 1 रुपयाचं त्याचं पीक उत्पन्न होतं, असं गुणोत्तर आहे त्याचं. त्यामुळे हे सगळं महत्वाचं आहे. त्यामुळे अशा योजना, हे मधकेंद्र योजना ही आमची महत्वाची आहे. नक्कीच. आत्ता सरांनी जी माहिती सांगितली मधमाशांबद्दल ती खरोखर अतिशय रोचक अशी माहिती आहे आणि खरोखर ज्या पद्धतीने ह्या माशा काम करतात ते देखील एक अद्भुत असं प्रकरण आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या रोजगारामध्ये कसा उपयोग करून घ्यायचा, काय काय योजना आहेत याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचं प्रतीक असलेलं खादी, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाविषयी, त्यांच्या योजनांविषयी आज आपण माहिती करून घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे सर. सर, आपण आता अनेक योजनांचा उल्लेख केलात, तर सध्या मुंबईमध्ये BKCला खादी ग्रामोद्योग मंडळाचं एक प्रदर्शन चालू आहे, तर त्याविषयी आम्हाला माहिती करून घ्यायला आवडेल. नक्कीच. मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की खादी विषयाचा प्रचार प्रसार करण्याकरता वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही प्रदर्शनं भरवतो. तर त्याचाच एक भाग म्हणून आत्ता मुंबईत आमचं खादी प्रदर्शन भरलंय. त्याला आम्ही महाखादी कलासृष्टी 2024 असं नाव दिलेलं आहे. BKCला MMRDA मैदानावर आमचं ते प्रदर्शन आहे आणि त्याच्यात 125 स्टॉल्स हे आत्ता तिथे आहेत. बरं. आणि त्याच्यात खादीचे कपडे आहेत, साड्या आहेत, कुर्ते आहेत, जॅकेट आहेत, रुमाल आहेत, टॉवेल आहेत, त्या खादीची सगळी उत्पादनही आहेतच. पण त्याच्या व्यतिरिक्त खेळणी आहेत, नंतर आदिवासी विभागातल्या वस्तू आहेत अनेक, नंतर खाद्यपदार्थ आहेत, ज्याला गृहोपयोगी खाद्यपदार्थ म्हणतो, असं पापड, लोणची, सगळ्या प्रकारे
आपण लाडू, चकल्या, सगळ्या प्रकारे ज्या छोट्या छोट्या महिला बचत गटाच्या माध्यमातून जे पदार्थ आहेत अशा सगळ्यांची तिथे विक्री आहे. त्यामुळे 125 स्टॉल्स आहेत आणि त्याला अनेक मुंबईकरांनी भेट दिलेली आहे. याचा मुख्य उद्देश तोच आहे की जे लघु उद्योजक आहेत, कुटीर उद्योग आहेत, त्याला चालना देणं. खादी मगाशी म्हणाल की खादी म्हणजे केवळ वस्त्र नाहीये, तर खादी म्हणजे लघु उद्योजकांनी केलेली एक वस्तू सुद्धा आहे, कारण ज्याला आपण कुटीरोद्योग म्हणतो. त्यामुळे ती वस्तू आपण विकत घेणं म्हणजे आपल्याच देशातल्या आपल्या भाई बांधवांनी किंवा कुठच्या भगिनीने जी वस्तू तयार केली ती वस्तू आपण विकत घेणं, म्हणजे त्याला ते प्रोत्साहन मिळेल. म्हणजे आपल्या देशाचे प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की या गृहउद्योग किंवा कुटीरोद्योगातनं तयार केलेली वस्तू जर आपण विकत घेतली किंवा खादीची वस्तू विकत घेतली तर त्या गरिबाच्या घरातली ज्योती जळणार आहे, म्हणजे त्याची आर्थिक उन्नतीस त्याला एक मदत मिळणार आहे. त्यामुळे अशा भावाने आपण हे प्रदर्शन, हा भाव आहे त्या प्रदर्शनामागचा, म्हणजे स्वदेशीची भावना, देशभक्तीची भावना हे तर आहेच, पण शेवटी या देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी आपल्याच देशातल्या उद्योजकांना पाठबळ मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी ज्या वस्तू तयार केल्यात त्या वस्तू आपण विकत घेणं, आणि त्या अनेक कला आहेत, पारंपरिक कला आहेत, अनेक आपण प्रदर्शनात भेट दिलीत तर आपल्याला त्या बघायला मिळतील. त्यामुळे मुंबईकरांना माझी विनंती आहे की सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत 25 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन खुलं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी याचा जरूर सहभाग घ्यावा आणि आमच्या सर्व उद्योजकांना आपण प्रोत्साहन द्यावं. याच्यात उद्योग विभाग आहे, नंतर खादी आयोग आहे, सिडबी सारखी संस्था आहे, किंवा महाराष्ट्र लघु आणि विकास महामंडळ, उद्योग लघु आणि विकास महामंडळ, नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, या सर्वांनी आम्हाला सहकार्य दिलेलं आहे. त्यामुळे ह्या प्रदर्शनास आपण अवश्य भेट द्या आणि सर्व लघु उद्योजकांना आपण प्रोत्साहन द्या, अशी सर्व मुंबईकरांना मी आवाहन करतो. नक्कीच. म्हणजे ह्या प्रदर्शनामध्ये खादीची जी उत्पादनं आहेत ती तर आहेतच, शिवाय अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत, खेळणी आहेत आणि खाऊचे पदार्थ देखील आहेत. तर नक्कीच आपण ह्या प्रदर्शनाला आपण जाऊ शकतो, भेट देऊ शकतो. बरं, कोल्हापुरी चपला म्हणजे ज्या ज्या आपल्या देशातल्या वेगवेगळ्या भागांमधल्या ज्या विशेष वस्तू आहेत त्या सगळ्या तिथे असणार आहेत. त्यामुळे नक्कीच मुंबईकरांसाठी देखील ही एक खूप छान पर्वणी आहे. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगावहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, आपण खूपच छान प्रबोधन करत आहात, त्याबद्दल अभिनंदन. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न मला असं विचारायचं आहे की सध्याच्या धावत्या जीवनशैलीतल्या विकसित झालेल्या कापड उद्योगामध्ये खादीचं महत्व टिकून राहण्यासाठी आणि खादी लोकांनी वापरण्याच्या दृष्टीने त्यात अद्ययावतपणे काय काय करता येईल याबद्दल काय कल्पना आहेत, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं की खादीचं उत्पादन परदेशातही होतं का आणि आपल्या इथून खादी परदेशात निर्यात केली जाते का. आणि तिसरा प्रश्न असा आहे की मधमाशी पालन उद्योगामध्ये ग्रामीण भागातील आदिवासी युवक त्यांना जास्त रस असतो, पण फक्त प्राथमिक माहिती असते, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असतो. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण काय समुपदेशन कराल. धन्यवाद सर. धन्यवाद आपल्या प्रश्नांबद्दल. सर, त्यांनी पहिला प्रश्न विचारलेला आहे की खादीमध्ये नवीन काळाला अनुसरून काय काय सध्या अद्ययावत योजना काय आहेत. नाही, खादीचं एक तर आपल्या प्रधानमंत्र्यांनाच त्याचं श्रेय द्यायला लागेल की मधल्या काळात खादी हा विषय थोडासा मागे पडला होता, पण जेव्हा त्यांनी 2014 साली ते प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांनी घोषणा दिली की खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन. त्यामुळे आज आपण फॅशन जगतात सुद्धा आपण बघू की खादीचं महत्व वाढलेलं आहे. स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक खादीचा एक ब्रँड अँबॅसेडर आपण ज्याला म्हणू, आज आपण मोदी कुर्ता, मोदी जॅकेट, आता हे सगळ्या देशातच एक प्रकारे एक परिवर्तन झालेलं आहे. आणि मला सांगायला आवडेल सर्व दर्शकांना की गेल्या 10 वर्षात खादीचं उत्पादन सुद्धा 1,34,000 कोटी एवढ्या रुपयांची विक्री झालेली आहे खादीची. त्यामुळे खादी ही लोकप्रिय व्हायला लागलेली आहे. आणि तुमचा प्रश्न आहे, खादीत नवनवीन संकल्पना आहेत, त्या नवनवीन संकल्पना या होऊ घातलेल्या आहेत. जसं रेमंडशी खादी आयोग हे काही करार करत आहे, त्या रेमंड सुद्धा किंवा अशा मोठमोठे जी उत्पादक आहेत, कापड उत्पादक, वस्त्र उत्पादक, त्यांनी खादी आयोगाशी टायअप केलेला आहे, करार केलेला आहे आणि ते निर्माण करतात. दुसरं, एकेकाळी सोलर खादी या विषयात आणता येईल का, असा एक विचार चालू आहे. अजून त्याला मान्यता मिळालेली नाहीये.
पण आज पॉली खादी म्हणजे आपण खादी म्हणतो की खादी म्हटलं की त्याला स्टार्च करायला लागतो, त्याला इस्त्री करायला लागते, ते सांभाळायला खूप कठीण असतं असं म्हटलं जातं. म्हणजे पॉली खादी म्हणजे ज्याच्यात पॉलिस्टर सुद्धा आणि खादी सुद्धा आहे असं वस्त्र सुद्धा आपण निर्माण करतो आणि त्याला मान्यता मिळालेली आहे. मला सांगायला आनंद होईल की आम्ही मंडळांनी सुरू केलेलं आहे की दर सोमवार हा खादीचा दिवस, खादी डे. त्या दिवशी आमचे सर्व कर्मचारी खादीचे कपडे वापरतात. अच्छा. त्यामुळे खादी म्हटल्यावर केवळ तुम्ही जॅकेट घातलं पाहिजे, कुर्ता घातलं पाहिजे असं आवश्यक नाही. तुम्ही खादीचा रुमाल सुद्धा वापरू शकता, तुम्ही खादीचा टॉवेल सुद्धा वापरू शकता. त्यामुळे ती खादी आहे. त्यामुळे या विषयाला खूप मोठं एक महत्त्व मिळत चाललं आणि ते लोकप्रिय व्हायला लागलेलं आहे. दुसरा प्रश्न तुमचा परदेशात खादी आपण तो नक्कीच निर्यात करतो, ते खादी आयोगाचं काम आहे. आज महाराष्ट्रात राज्य खादी बोर्ड म्हणून आम्ही खादीचं उत्पादन करत नाही. महाराष्ट्रात थोडीशी स्थिती आता ही खादी उत्पादनाच्या बाबतीत हे थोडीशी कमी आहे. यावेळच्या अंदाजपत्रकात आम्ही सरकारला विनंती केली की या महाराष्ट्रातले जे खादी उत्पादक आहेत या खादी उत्पादकांसुद्धा अधिकाधिक अनुदान मिळवून देऊन महाराष्ट्रात खादीचं उत्पादन कसं वाढेल याचाही आम्ही यावर्षी नक्कीच प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे खादी निर्यात होते, खादी आयोग त्याच्याकडे बघतं. आणि तिसरा प्रश्न आहे तुमचा मधमाशी पालनाचा आदिवासी विभागातला. तर आदिवासी विभागाच्या वेगळ्या योजना आहेत मधमाशी पालनासाठी आणि या महाराष्ट्राचे त्या विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे की आदिवासी युवकांना सुद्धा एक शास्त्रशुद्ध पद्धतीत मधमाशा पालनाचं प्रशिक्षण देणं. कारण आज पारंपरिक पद्धतीत मधपोळी जाळली जातात आणि मगाशी मी मधमाशांचं महत्त्व जेव्हा सांगत होतो त्याला एक आणखीन लक्षात ठेवलं पाहिजे की जे तज्ज्ञ मंडळी आहेत ती म्हणतात की एक मधमाशाचं पोळं जाळणं म्हणजे एक गाव उद्ध्वस्त होण्यासारखं आहे. त्यामुळे एवढं मधमाशीचं महत्व आहे. त्यामुळे आदिवासी युवकांना सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीत प्रशिक्षण कसं देता येईल ही योजना आम्ही सरकार पुढे मांडलेली आहे आणि आम्ही जे प्रशिक्षण पुढच्या काळात देणार आहोत त्याच्यात हाही आम्ही महत्वाचा भाग घेतलेला आहे की आदिवासी युवकांना, महिलांना कसं प्रशिक्षण देता येईल हाही विचार आम्ही करतो आणि तसं आम्ही लागूही केलेला आहे. नक्कीच सर. आपल्याला आणखी एक फोन येतोय. श्रीकांत आपल्याशी बोलतायत बुलढाण्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न म्हणजे आता जे चालू आहे कार्यक्रम ग्रामीण भागापर्यंत येतच नाही. धन्यवाद. आपला प्रश्न काय आहे की ग्रामीण भागापर्यंत कसा पोहोचेल? माझा प्रश्न एकच आहे, हा जो महाराष्ट्र शासनाने चालू केला आहे समजा, सलग विचार आपला माहिती सांगा सर मला. धन्यवाद. ग्रामीण भागापर्यंत त्यांचं असं म्हणणं होतं की माहिती पोचत नाहीये. तर आता खरं तर मी त्याच मुद्द्यावर येणार होते की आपण मगासपासून म्हणतो की ग्रामीण युवकांसाठी किंवा ग्रामीण भागातल्या हातांना रोजगार मिळावा म्हणून अनेक योजना आहेत. तर तिथपर्यंत त्यांनी पोचायचं कसं, म्हणजे जो अर्ज करायचा असतो बेरोजगारांनी तर तो कशा पद्धतीने करावा? नाही, तुमचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की ग्रामीण भागात मंडळ कसं काम करते, कसं पोचेल. एक तर आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती मेळावे आम्ही आता घेतोय, प्रत्येक जिल्ह्यात घेतोय. त्यामुळे आमच्या प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय, तुम्ही मला वाटतं बुलढाणा जिल्ह्यात राहता, त्या बुलढाणा जिल्ह्यात आमचं जे खादी मंडळाचं कार्यालय तिथे आपण संपर्क करा किंवा आता एक तुम्हाला नंबर दाखवला जाईल दूरध्वनी क्रमांक, त्याच्यावर तुम्ही फोन करा. आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यात जाऊन, जसं सरकारने ठरवलं की सरकार तुमच्या दारी, तसं आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनजागृती मेळावे करतोय आणि त्या मेळाव्यात आमच्या सगळ्या योजना आहेत, सरकारच्या ज्या योजना आहेत त्यात मधमाशी पालन आहे, विश्वकर्मा योजना आहे, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे. या सगळ्या योजनांची आम्ही माहिती देतोय. नंतर आमची वेबसाईट एक आहे, त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तिथे आपण माहिती घेऊ शकता. आणि मुख्य म्हणजे बुलढाण्यातलं किंवा त्या जिल्ह्यातलं आमचं जे खादी मंडळाचं कार्यालय आहे त्या कार्यालयात आपण कृपया संपर्क करा. आपल्याला सगळी माहिती आम्ही तिथे मिळेल आपल्याला. नक्कीच. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं वेगळं असं कार्यालय आहे. तर कुठल्याही भागात जरी तुम्ही असाल तरी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन नक्कीच संपर्क साधू शकता. याशिवाय आपल्याकडे एक फोन नंबर आणि वेबसाईट आहे, ती देखील आपल्याला स्क्रीनवर दिसतीये. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचा दूरध्वनी क्रमांक इथे लिहिलेला आहे 2617 किंवा 4243 022 हा STD कोड आहे, तो लावायला विसरू नका. आपल्या स्क्रीनवर आपल्याला हा फोन नंबर दिसतोय, हा दूरध्वनी क्रमांक दिसतोय. तुम्ही याचा एक फोटो घेऊ शकता किंवा हा नंबर लगेचच
टिपू शकता. तसंच महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची वेबसाईट आहे ती आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतीये www.kviconline.gov.in. या वेबसाईटवर जर आपण गेलात तर आपल्याला ही सगळी माहिती म्हणजे अर्ज कसा करायचा इथपासून ते कुठल्या कुठल्या योजना आहेत हे सगळं आपल्याला पाहायला मिळेल. तर हा दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आपण नक्कीच लक्षात ठेवा. याशिवाय महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची आणखी एक वेबसाईट आहे महाराष्ट्रासाठी ती आहे www.cmegp.gov.in महाराष्ट्र. तर ह्या सगळ्या वेबसाईट्स आहेत, फोन नंबर्स आहेत, तिथे आपण संपर्क करू शकता. आणखी एक वेबसाईट आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर www.pmvishwakarma.gov.in. ज्या योजनेचा सरांनी सुरुवातीला उल्लेख केला होता पंतप्रधान विश्वकर्मा योजना याचा, तर ती योजना त्या योजनेच्या खाली आपल्याला काय काय लाभ मिळू शकतात आणि कुठल्या कुठल्या प्रकारचं काम किंवा रोजगार उपलब्ध होऊ शकतो याविषयीची सगळी माहिती या सगळ्या वेबसाईट्सवर आहे. जर माहिती तुम्हाला काही शंका असेल तर जो फोन नंबर दिलेला आहे त्या फोनवर आपण नक्कीच संपर्क साधू शकता. सर, याच्यावरून अर्ज देखील करता येऊ शकतो या वेबसाईट्सवरून? नक्कीच. म्हणजे ग्रामीण भागामध्ये अनेक योजना आहेत तुम्ही ज्या सांगितल्या की आपल्याकडे समजा जर काही वेगळी कला असेल, एखादी आपण काहीतरी कलाकुसर करू शकत असू तर ती देखील आपण त्याच्यासाठी देखील अर्ज करू शकतो आणि प्रत्येक गोष्टीसाठी अनुदान आहे आपल्याकडे. आमच्या जिल्हा कार्यालयात संपर्क करावा अशी कोणी इच्छुक व्यक्ती असेल त्यांनी, तिथे सर्व प्रकारची माहिती आमचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आहेत ते सर्वांना देतील. सर, ह्याच्यामध्ये हातकागद केंद्र देखील आहे तर त्याविषयी आम्हाला माहिती द्या. बरोबर. आमचं पुण्यात हातकागद संस्था आहे. हातकागद म्हटल्यावर हँडमेड पेपर ज्याला इंग्रजीत म्हणतो. तर आज तुम्हाला दोनच गोष्टी सांगतो की हा कागद सुद्धा तयार करणं म्हणजे तो बांबू किंवा ह्याच्यापासून कागद नाही. अच्छा. तर आपण जे टाकाऊ वस्तू असतात या टाकाऊ वस्तूंपासून आपण तो हातकागद तयार करतो. बरं. आणि असं पुण्याला आपलं ते केंद्र आहे. आणि आज आपल्याला माहिती असेल की आपण आपल्या कार्यालयीन कामात अनेक धारिका वापरतो, फाईल्स ज्याला आपण म्हणतो. त्या धारिका किंवा आपली प्रमाणपत्र, सर्टिफिकेट ही सगळी हातकागद केंद्राची जर आपण केली तर हातकागदापासून केलेली तर त्याला 100 वर्ष मरण नाही. अच्छा. म्हणजे आज आपण प्लास्टिकवर एक प्रकारे बंदी घातली, प्लास्टिक वापरू नये जे पर्यावरणाला घातक आहे. तर हातकागदापासून बनवल्या गेलेल्या वस्तू आहेत. हातकागदापासून गणपती सुद्धा आम्ही बनवतो. अच्छा. सगळे फाईल्स आहेत, फोल्डर्स आहेत, अनेक वेगवेगळ्या ज्याला आपण भेटवस्तू देतो त्याही हातकागदापासून बनवलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्याची निर्मिती आपली त्या पुण्याच्या याच्यात होते आणि जो पर्यावरणाला पूरक असा हा सगळा हातकागद आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयांना आम्ही संपर्क करतोय, अनेक सरकारी कार्यालयांना सांगतोय की तुम्ही तुमच्या कार्यालयीन कामकाजात आमची हातकागद केंद्राने बनवलेली फाईल, फोल्डर असं वापरा. म्हणजे त्याला मरण नाही. बरोबर. त्यामुळे हे खूप चांगल्या प्रकारे आणि त्याचंही प्रशिक्षण तिथे दिलं जातं. हातकागदापासून वस्तू कशा तयार करायच्या. हे प्रशिक्षण कुठे असतं सर? पुण्याला असतं. बरं. पुण्याला आमचं कार्यालय आहे, शेतकी महाविद्यालयाच्या बाजूला. अच्छा. त्यामुळे तिथे आपल्याला ते सगळं माहिती मिळू शकेल. नक्कीच. म्हणजे ही देखील एक खूप नवीन माहिती आहे, कारण आपण जेव्हा कागद ठेवतो आणि काही वर्ष जर तो तसाच राहिला तर तो पिवळा होतो किंवा असा तो झिरझिरीत होतो, त्याच्यावरती जे काही लिहिलेलं असतं ते नष्ट होतं. पण हातकागदापासून जे काही बनवलेलं आहे त्याचा जो कालावधी आहे तो अतिशय मोठा असा आहे. तर हाही एक नवीन घटक आहे, नवीन माहिती आहे. आणखीही खूप वेगवेगळी माहिती खादी ग्रामोद्योग मंडळाच्या ज्या योजना आहेत त्यांच्याबद्दल तसंच मधुमक्षी पालनाबद्दल आपण घेणार आहोत. पण आता वेळेत झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वेगवेगळ्या योजना आज आपण समजावून घेतोय आणि त्यामध्ये मधुमक्षी पालन किंवा मधाचा व्यवसाय हा देखील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कारण मधाचं महत्त्व आयुर्वेदात सांगितलेलं आहे आणि मधुर रस असलेला तो मधू किंवा मध. तर ह्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत, अतिशय सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. आणि आज आपल्याबरोबर ही सगळी माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती, ज्यांना राज्यमंत्री दर्जा आहे, ते रवींद्र साठे सर. सर, मधाचं गाव ही संकल्पना म्हणजे ते ऐकूनच खूप छान वाटतं की मधाचं गाव असं असू शकतं का? तर काय संकल्पना आहे ती?
हे मधाची गाव ही संकल्पना आपल्या महाराष्ट्रातच आहे. म्हणजे संपूर्ण देशात महाराष्ट्रात आपण ही संकल्पना ही राबवते किंवा योजतोय. त्याची कल्पना अशी आहे की पारंपरिक पद्धतीने मध व्यवसाय करणारे, ज्याला मधपाळ म्हणतो आपण, असे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत. विशेषतः डोंगराळ भाग जो आहे, या डोंगराळ भागातलं जे गाव असतं त्या गावात मधाचा व्यवसाय हा जास्त होतो. त्यामुळे अशी गावं आम्ही निवडलेत आणि सुरुवातीला 2022 साली, मे 2022 साली पहिलं मधाचं गाव हे आपण विकसित केलं. महाबळेश्वर तालुक्यात मांघर हे गाव हे पहिलं विकसित झालं. जसं पुस्तकाचं गाव भिलार आहे तसं पहिलं मधाचं गाव हे आपलं मांघर हे झालं. त्याची संकल्पना अशी आहे की तिथे जे व्यवसाय करणारे मधपाळ आहेत, या मधपाळांना आणखीन प्रोत्साहन देणं, त्यांचं अधिक चांगल्या पद्धतीत प्रशिक्षण घेणं, नंतर तिकडचं मध उत्पादन आणखीन वाढणं. म्हणजे मांघरला आपण अनेक 301 मधपेट्या पुरवल्या, मग तिकडचं उत्पादन दुप्पट झालं. तिकडच्या मधाची गुणवत्ता वाढली आणि स्थानिक गावातच लोकांना रोजगार उपलब्ध झाला. आता एखादं मधाचं गाव होतं त्यावेळेला आम्ही असं गाव निवडतो की जिथे पर्यटन सुद्धा खूप होतं. महाबळेश्वर जवळ असल्यामुळे त्या मांघर गावात खूप लोक जायला लागले. म्हणजे गेल्या वर्षभरात 2 लाख पर्यटक त्या गावात गेले. पर्यटक गेले म्हटल्यावर तिकडची हॉटेल सगळी इंडस्ट्री वाढली. मग तिकडचं खाण्याचे पदार्थाचं स्टॉल लागले. नंतर वाहनं जायला लागली म्हटल्यावर तिकडे गॅरेज वाढली. म्हणजे सगळा रोजगार असा एकूण आर्थिक गती त्या याला मिळाली. अशी ती मधाची, आणि लोकांना पुन्हा शुद्ध सेंद्रिय मध मिळालं. मग तिथे मधुबन सुद्धा आपण निर्माण करतो. एकाच ठिकाणी 50-50, 60-60 पेट्या आपण ठेवतो. त्यामुळे ही मधाची संकल्पना, मधाच्या गावाची संकल्पना पुढे आली. आणि मग याच संकल्पनेतनं मग आम्ही त्यावेळेचे आपले उपमुख्यमंत्री, त्यावेळेला अर्थमंत्री होते देवेंद्र फडणवीस गेल्या वर्षी, तेव्हा त्यांना आम्ही विनंती केली की अशी मधाची गावं आम्हाला प्रत्येक जिल्ह्यात करायची. मग त्यांनी ह्या विषयाला त्यांनाही महत्व पटलं आणि त्यांनी गेल्या अंदाजपत्रकात मधाचे गाव या विषयासाठी 16 कोटी रुपये निधी मंजूर केला. त्यामुळे महाराष्ट्रातली अनेक गावं, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात किमान एक गाव असं आम्ही निवडलेलं आहे. जसं कोल्हापूरमधलं पाटगाव हे दुसरं झालं. आता पालघर जिल्ह्यात आम्ही घोलवड करतोय, नंतर आमझरी अमरावतीत करतोय, नंतर ठाणे जिल्ह्यात पिंपळोली करतोय. स्वतः उदय सामंत जिथे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यात आम्ही एक देवडी नावाचं गाव करतोय. स्वतः मुख्यमंत्र्यांचं गाव आहे दारेताम, ते गाव आम्ही करतोय. असं प्रत्येक जिल्ह्यातलं एक गाव आम्ही निवडलेलं आहे. या सगळ्याच्यामुळे ग्रामीण रोजगाराला मोठी संधी मिळेल, मधाचं चांगलं उत्पादन होईल. त्यामुळे ही मधाचे गाव ही संकल्पना आहे आणि सरकारचं मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी संकल्पना उचलून धरली. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना ती संकल्पना खूप आवडली म्हणून त्यांनी अंदाजपत्रकात तरतूद केली. आमचे उद्योग मंत्री त्याच्या मागे उभे राहिलेत, मुख्यमंत्री स्वतः आहेत. त्यामुळे ही योजना पुढच्या काळात आपण अतिशय चांगल्या पद्धतीत आपण योजू. एक विषय मी केवळ सांगायचा राहिला, तो मधमाशीचं विष हेही अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे मधमाशीचं विष, ती एवढीशी मधमाशी, पण त्या मधमाशीचं विष काढणं हे खूप कौशल्याचं काम आहे आणि ती मरता कामा सुद्धा नाही. ती न मरता तिचं विष काढणं, कारण विष अशासाठी महत्वाचं आहे की कॅन्सर सारखे दुर्धर रोग आहेत किंवा अनेक रोग आहेत, त्या रोगांवर तो एक इलाज आहे. त्या मधमाशीचं विष, 1 किलो मधमाशीचं विष काढायचं तर 75 ते 80 हजार मधमाशा उपयोगात आणायला लागतात. आणि आज मधमाशीच्या विषाची किंमत 1 किलोला 1 कोटी रुपये. आणि आज महाराष्ट्र स्तरावर किंवा देशात विष काढणं असं फारसं कोणी करत नाही. काही खाजगी व्यक्ती करत असतील. त्यामुळे महाराष्ट्र राज्य खादी मंडळाचा आमचा एक ड्रीम प्रोजेक्ट असायला आपण म्हणू इंग्रजीत, की पुढच्या काळात विष संकलन करणं मधमाशा, हा एक आम्ही ठरवतोय, ते आम्ही पुढच्या काळात करू. नक्कीच. खरं तर अनेक गोष्टी आहेत की ज्या खरं तर आपल्याला माहिती नसतात. आपण मधमाशांचा अभ्यास फक्त शाळेत असताना सर केलेला असतो, पण तेवढं फक्त मधाबद्दल, फार फार तर मेणाबद्दल माहिती असतं. पण ह्या विषयाची व्यापकता आज आपण आपल्या कार्यक्रमातून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला फोन येतोय. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत निपाणीहून. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. आम्ही राहतो की कर्नाटकामध्ये राहतो सर, आणि आमच्याकडे इकडे कापसाचं उत्पादन भरपूर असल्या कारणाने खादी ग्रामोद्योग उद्योग म्हणा किंवा खादी ग्रामोद्योग संघ वगैरे असं भरपूर आहेत. मग तसे महाराष्ट्रामध्ये सुद्धा खादी ग्रामोद्योग उत्पादन संघ वगैरे भरपूर आहेत काय, आणि तिथे कापसाचे उत्पादन वगैरे होऊ शकते काय? आणि एखाद्या व्यक्ती जर समजा खादी ग्रामोद्योगचा बिझनेस करायचा असेल तर त्याला त्या ठिकाणी संधी उपलब्ध होऊ शकते काय? तुम्ही काय त्या मार्गदर्शन कराल त्या लोकांना, असं माझा प्रश्न आहे. धन्यवाद.
हा प्रश्न तुमचा म्हणजे कर्नाटकमध्ये तुम्हाला जर मदत हवी असेल तर कर्नाटक राज्याचं खादी बोर्ड आहे, तिथे तुम्ही संपर्क करा. आणि तुमचा महाराष्ट्राशी संबंधित जो प्रश्न आहे, इथे खादी ग्रामोद्योग सुरू करायचा कोणाला, खादी वस्त्र निर्मिती, तर इथे आपण नक्कीच मदत करू. इकडेही खादी आयोगाचे जे संचालक आहेत ते आमच्या बोर्डाचे सदस्य आहेत, त्यामुळे त्यांना आपण विचारून, आणि खादी बोर्डसह तुम्हाला महाराष्ट्राचं सहकार्य करेल. तुम्हाला जर खादी उत्पादन करायचं असेल महाराष्ट्रात तर आपलं स्वागत आहे, आपल्याला नक्की मदत आम्ही करू. सर, मगाशी आपण मधाच्या गावाबद्दल बोललो, तर मधाचं गाव ही एक उत्तम अशी संकल्पना, अभिनव संकल्पना आहे. तसंच मध महोत्सव मंडळातर्फे तुम्ही भरवला होता, जो पहिला मध महोत्सव आहे, तर त्याविषयी देखील सांगा. बरोबर. गेल्या जानेवारीत 19 आणि 20 तारखेला आम्ही मुंबईतच यशवंतराव चव्हाण सेंटर जे आहे नरिमन पॉईंटला, इथे आम्ही देशातला पहिला मधमहोत्सव भरवला. तर त्याचाही उद्देश तोच होता की मधमाशी, मध याच्याविषयी जनजागृती करणं. जसं मध हा आपल्या आरोग्याला सुद्धा अत्यंत उपकारक आहे, त्यामुळे, आणि मधाची वेगवेगळी उत्पादनं आहेत मधापासूनची. मग तिथे मध चॉकलेट सुद्धा एकाने केलं होतं. अच्छा. त्यामुळे ते सुद्धा उत्पादन होतं. किंवा मधमाशा पालन प्रत्यक्ष कसं करतात, आम्ही एक जिवंत मधपेटी तिकडे ठेवली होती. नंतर मधमाशी पालन करायचं आहे तर काय काय आपल्याला निगा राखायला लागते, कोणते कपडे घालायला लागतात, मधमाशांच्या जवळ जायचं तर. एक तर आपल्या मनात अत्यंत गैरसमज असतात, हे मधमाशी स्वतःहून तुम्हाला कधीच चावत नाही, पण आपण मंडळी मधमाशी चावेल म्हणतो. मधमाशी एवढी सुंदर तो एक जीव आहे की तुम्हाला तो कधी त्रास देत नाही, तो तुम्हाला चावत नाही. तुम्ही त्याला डिवचलं तरच तो तुम्हाला चावतो. मी तसं म्हणतो की एखाद्या लहान मुलाचा आपण प्रतिपाळ करतो, तसं मधमाशीचा प्रतिपाळ आपण केला पाहिजे, एवढं त्याचं महत्व आहे. असा मधमहोत्सव आम्ही केला आणि त्यामुळे मधाविषयीची जागृती केली. त्याच्यात काही वैचारिक उपक्रम, प्रबोधन घडवून आणणं असंही आपण केलं. मध आणि आरोग्य आहे, मध आणि उद्योग व्यवसाय कसा वाढवता येईल, जसं मेणाचं उत्पादन आहे, प्रोपोलिस आहे, रॉयल जेली आहे, ही त्याच्यापासून उपउत्पादनं होतात. तर ती कशी काढायची, त्याचा काय उपयोग आहे, ते कसं निर्माण करायचं, कसा व्यवसाय सुरू करायचा, आणि आमच्या मधमाशी पालनाच्या ज्या योजना आहेत या सगळ्याची माहिती त्या मधमहोत्सवात आम्ही दिली. आणि त्याला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळाला. आणि मुख्य म्हणजे लोकांना सेंद्रिय मध खरेदी करायला मिळाला. आज ज्याची समाजात कमी आहे, की शुद्ध सेंद्रिय मध हा तुम्हाला फारच कमी ठिकाणी उपलब्ध होतो, जो आमचं मंडळ करतं. नक्कीच सर. खरं तर याविषयी बोलण्यासारखं भरपूर आहे आणि तुमच्याकडे तर माहितीचा असा खजिना आहे, याची आम्हाला कल्पना आहे. एकच मला मोह आवरत नाही म्हणून, अगदी. मी स्वतः मुंबईत राहतो आणि मुंबईत बोरिवलीत आमच्या घरात मी मधपेटी स्वतः. हो सर, मी याच्याचकडे येणार होते, याच मुद्द्याकडे, की तुम्ही शहरात मधपेटी तुम्ही स्वतः ठेवली आहे आणि तुम्ही इतरांनाही काय सांगाल की कशा पद्धतीने ते केलं जाऊ शकतं. म्हणून शहरी भागात जिथे फ्लोरा आहे आपल्याला मधपेटी ठेवता येते, तुलनेत आपल्याला मध कदाचित कमी मिळेल. आता आम्ही नॅशनल पार्कला लागूनच राहतो, त्यामुळे तिथे फ्लोरा खूप आहे. पण शहरी भागात सुद्धा आपल्याला मधमाशा पालन करता येतं. जे तरुण आहेत, ज्यांना करायचं, किंवा महिला बचत गट आहेत, या सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपण याची माहिती घ्यायला या. आम्ही तुम्हाला जरूर माहिती देऊ, तुम्हाला प्रशिक्षण देऊ. त्यामुळे हा खूप मोठं एक जागरण या विषयात, मधमाशी पालन आणि मधमाशा या विषयात जागरण होणं आवश्यक आहे, आणि ते मंडळ आमचं काम करतं. सर, नक्की मधमाशीची पेटी तुम्ही म्हणालात की तुम्ही स्वतः ठेवलेली आहे घरी, तर ते नक्की कशा काम करतात, जर अगदी एखाद मिनिटात तुम्ही सांगितलं तर छान होईल. ज्याला राणी माशी म्हणतो, त्याला मी वसाहत म्हणतो, की मधपेटी ठेवणं म्हणजे ती वसाहती सकट देणं. बरं. तर आणखीन एक मला सांगायला आनंद होईल की मी सभापती झाल्यानंतर आमच्या मंडळाने एक निर्णय घेतला की जो शेतकरी मध उत्पन्न करतात किंवा मधपाळ, या मधाला एक हमीभाव द्यायला लागतो. महाराष्ट्रात सर्वात जास्त हमीभावाने आम्ही मध खरेदी करतो. बरं. म्हणजे 500 रुपये आम्ही तो मधाला भाव देतो प्रति किलोला, जो राज्य संपूर्ण देशात कुठेच नाहीये. म्हणजे तुम्ही निशुल्क प्रशिक्षण घ्यायचं, तुम्ही मधपेटी केवळ 2,500 रुपये, पण आता तोही सरकारने अनुदान जास्त दिलेलं आहे. मला सांगायला आनंद होईल की आता 90 आणि 10% असं आपण प्रमाण केलेलं आहे. बरं. तुम्हाला केवळ 90%, तुम्हाला केवळ 10% भरायला लागतात, 90% सरकार उचलतं खर्च. आणि तो मध सुद्धा विकत घेण्याची हमी आम्ही देतो. मध जर शुद्ध असेल तर ती शुद्धता तपासली जाते आणि मध आम्ही विकत घेतो. त्यामुळे हा एक सांगण्यासारखा मुद्दा आहे. आता मधपेटी ठेवल्यानंतर मधमाशा सकाळी बाहेर पडतात आणि संध्याकाळपर्यंत मध गोळा करून पुन्हा त्या मधपेटीत येतात. आणि मधमाशीच्या पेटीजवळ सामान्यपणे दुपारच्या वेळात जायचं नसतं, ऊन खूप असतं. आणखीन एक महत्वाची माहिती की मधमाशी जवळ तुम्ही कोणतंही अत्तर, उग्रवासाचं सेंट असं लावून तुम्ही जाऊ नयेत. ते तुम्ही गेलात तर मधमाशा या डिवसल्या जातात आणि तुम्हाला त्या चावू शकतात. त्यामुळे ही काळजी आपण घेतली तर मला असं वाटतं की या
एक उत्तम जीव आहे ज्याच्याकडे आपण एक संवेदनशीलतेने बघितलं पाहिजे. नक्कीच सर, आज तुम्ही जी माहिती दिली त्याच्यानंतर मधमाशीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन पूर्ण बदललेला आहे. खूप माहिती देखील मिळालेली आहे. आगामी योजना सर काय आहेत खादी मंडळाच्या? असं आहे की आता निवडणुकीचा हंगाम आला त्यामुळे कदाचित आचारसंहिता पुढच्या काळात लागेल, पण आमच्या डोक्यात एक खादी यात्रा काढणं आहे. बरं. संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक विभागात आपले जेवढे प्रशासकीय विभाग आहेत या विभागात आम्ही एक खादी यात्रा प्रत्येक विभागात, की या खादी विषयाचं प्रचार प्रसार, त्याच्यात मत सुद्धा आला, सगळी उत्पादनं आली असं, आणि काही वैचारिक प्रबोधन सुद्धा आलं. तसे खादी यात्रा काढणं असा एक आमच्या डोक्यात आहे. नंतर मधुबन निर्माण करणं, जसं आम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मी जवळच राहतो, त्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आम्ही मधुबन निर्माण करतोय. म्हणजे 101 पेट्या तिकडे आम्ही नॅशनल पार्कमध्ये ठेवतोय. आता आमच्या दोघांचा मिळून तो मध उत्पन्न होईल तेव्हा, आणि मध उत्पादनाला खूप मोठी चालना या पुढच्या काळात देण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे या विषयावर अनेक ठिकाणी मेळावे, जनजागृती शिबिरं अशा मी घेतोय. मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण पुढच्या काळात आम्ही करणार आहोत. नंतर मी म्हटलं की मधाचं विष काढणं हाही आमचा एक आगामी काळातला प्रकल्प आहे. आणि सर्व विभागांमध्ये खादीची प्रदर्शनं भरवणं, निवडणुकीचा हा संपला की, अशा आमच्या पुढच्या काळातल्या योजना आहेत. नक्कीच सर, आज तुम्ही काय सांगाल की ह्या संपूर्ण गोष्टींचा जो अभ्यास करताना अगदी थोडक्यात जाता जाता आमच्या दर्शकांना काय आवाहन करा? मी दर्शकांना असं आवाहन करीन की तुम्ही खादी या विषयाकडे, तुम्ही खादी विषयाचे दूत बना. मी मगाशी म्हटले की खादी केवळ कपडा नाहीये, केवळ वस्त्र नाहीये, तर पर्यावरणाचं संतुलन साधणारा तो एक विचार आहे, रोजगार निर्मितीचं साधन आहे. जसं आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 2014-2015 मध्ये घोषणा दिली की स्टार्टअप इंडिया, नंतर स्टँडअप इंडिया, नंतर मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, या सगळ्या भारताला सशक्त करण्यासाठीच्या त्यांच्या सगळ्या घोषणा आहेत. आणि त्याच्यात खादीचं एक महत्वाचं अंग आहे, महत्वाचा भाग आहे. त्यामुळे खादीपासनं, खादीचा कपडा तर वापराच आपण, पण मला त्याच्या पुढे जाऊन म्हणायचं आहे की आम्ही आता घोषणा दिली आहे हर घर खादी घर घर खादी. म्हणजे जो कुटीरोद्योग आहे, जो गृहउद्योग आहे, यातनं तयार केलेली वस्तू, समजा एखादा साबण असेल किंवा एखादा चिवडा असेल किंवा एखादं लोणचं असेल, कोणतीही वस्तू कुटीरोद्योगातनं चालू झालेली, ही वस्तू आपण विकत घेणं, आणि एकदा विकत घेतली की ती कायम विकत घेणं. किंवा खादीचा रुमाल आहे, खादीचं टॉवेल आहे, खादीचा कुर्ता आहे, खादीची साडी आहे, हे एक एक तुम्ही कराच. तेव्हा हा सगळा मला वाटतं असा संदेश आहे. त्यामुळे खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन आणि खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन, या देशात जर परिवर्तन करायचं असेल तर खादीचा महत्वाचा भाग आहे. नक्कीच मला वाटतं या सगळ्या याच्यात जनतेने सहभागी व्हावं अशी सर्व दर्शकांना माझी विनंती आहे. नक्कीच सर, खादीचा आपण जास्तीत जास्त उपयोग करूया आणि ज्या इतर योजना आहेत त्यांचाही आपण लाभ घेऊया. सर, आज आपण इथे आलात आणि अतिशय महत्त्वपूर्ण, तितकीच रोचक माहिती देखील आज आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचली. त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे अगदी मनापासून आपले आभार मानते. दर्शक हो, अशाच वेगवेगळ्या नवनवीन आणि रोचक विषयांसह आपण भेटत राहणार आहोत पुढील कार्यक्रमात, पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.